मंडळी नमस्कार. आपण आलो आहोत बोबगाव येथे आणि चाललो आहोत श्री कानिफनाथांच्या दर्शनासाठी. बोबगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. समोर दिसणाऱ्या या डोंगरावरच श्री कानिफनाथांचं पुरातन असं एक मंदिर आहे. कात्रज, कोंढवा, बापदेव घाटामार्गे इथे आपल्याला बोबगावला येता येतं. स्वारगेट, पुणे, हडपसर मार्गे सासवडवरून इथे येण्याचा आणखी एक मार्ग आहे. बोबगाव येथील मुख्य कमानीपासून मंदिराचं अंतर हे साधारणतः 4.5 ते 5 किलोमीटर आहे. मंदिराकडे जाताना एक छोटासा घाट रस्ता लागतो, परंतु पक्के बांधकाम असल्यामुळे हा प्रवास अगदी सुखकर होतो. या निसर्गरम्य वातावरणातून प्रवास करत आपण मंदिराच्या पायथ्याशी पोचतो. मंदिराच्या पायथ्यापर्यंत आपल्याला गाडीने जाता येतं आणि पुढे प्रवेशद्वारापासून साधारणतः 100 पायऱ्या चढून आपल्याला मुख्य मंदिरापर्यंत जावं लागतं. मंडळी, या मंदिराचं आणि येथील संपूर्ण परिसराचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना घडणार आहे. मंडळी नमस्कार. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी आलो आहे बोबदेवजवळ असणाऱ्या या नवनाथांपैकी एक असणारे कानिफनाथ यांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघातले आम्ही सहकारी मित्र आज आम्ही आलो आहोत कानिफनाथला. कानिफनाथ हे नवनाथापैकी एक असणारं हे प्रसिद्ध असं मंदिर. पुरंदर तालुक्यात बोबगावजवळ असणारं हे मंदिर डोंगरावर उंच असं निसर्गरम्य ठिकाणी. चला तर मग आपण जाऊया कानिफनाथांच्या मंदिरात. नाथ म्हणजे रक्षण करता. पुराणात सांगितल्याप्रमाणे नाथ संप्रदायाचा उगम हा श्री आदिनाथ म्हणजे शिवशंकर महादेव यांच्यापासून झालेला आहे. शिवपार्वती, लक्ष्मीनारायण हे वंदनीय असणाऱ्या नाथ संप्रदायात गुरुस्थानी श्री दत्तात्रेयांना विशेष महत्त्व आहे. मंदिराच्या पायथ्याशी आपणास हार, फुले, पूजा साहित्य तसेच प्रसादाचे काही स्टॉल्स दिसतात. चहा नाश्त्यासाठी हॉटेल्ससुद्धा इथे उपलब्ध आहेत. समोर आपल्याला प्रवेशद्वार दिसत आहे. या प्रवेशद्वारातूनच पायरी मार्गाने आपल्याला उंच डोंगरावर असणाऱ्या मुख्य मंदिरापर्यंत जावं लागतं. पायरी मार्गाच्या डाव्या बाजूलाच आपणास जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचं दर्शन होतं. असं म्हटलं जातं की असे श्रद्धा ज्याच्या उरी त्यासी दिसे कानिफा मुरारी. श्री कानिफनाथांचं हे मंदिर फार प्राचीन असून साधारणतः 800 वर्ष पुरातन आहे असं सांगितलं जातं. नव्याने जीर्णोद्धार झालेल्या या मंदिराचा मूळ गाभा मात्र पूर्वीचाच आहे. मुख्य मंदिर आपणास समोर दिसत आहे. या मंदिराच्या प्रांगणात आपण आता पोहोचत आहोत. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेलं हे मंदिर खूपच आकर्षक आणि रेखीव आहे. भव्य सभामंडप असणाऱ्या या मंदिराचा गाभारा मात्र एखाद्या छोट्या गुहेप्रमाणेच आहे. येथील नियमाप्रमाणे आपणास शर्ट, बनियान आणि कमरेचा पट्टा काढून उघड्या अंगानेच मंदिरात प्रवेश करावा लागतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात जाण्यासाठी आपल्याला एका छोट्या निमुळत्या प्रवेशद्वारातून सरपटत आत जावं लागतं. या निमुळत्या खिडकीवाजा प्रवेशद्वारातून आपणास डोक्याकडच्या भागाने आत प्रवेश करावा लागतो आणि दर्शन झाल्यावर पायाकडच्या भागाने आपणास बाहेर यावं लागतं. येथे उपस्थित असलेले पुजारी आपणास त्यासाठी मार्गदर्शन आणि सहाय्य करतात. श्री गुरुदेव दत्त आदेश. असे श्रद्धा ज्याचे उरी त्यासी दिसे हा कानिफा मुरारी. हरि ओम. मंदिराच्या प्रांगणात आपणास भव्य अशा 2 दीपमाळा दिसतात. बाजूलाच भल्या मोठ्या आकारात असणारी हत्तीची प्रतिकृती आणि कानात श्री कानिफनाथांची बालमूर्ती दिसते. अशी आख्यायिका आहे की
श्री नारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने नाथांचे 9 अवतार घेतले। त्यापैकी एक अवतार म्हणजे श्री कानिफनाथ होय। पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे श्री नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानातून जन्म घेतला, म्हणून त्यांच्या या अवताराला कानिफनाथ हे नाव प्रसिद्ध झाले। मुख्य मंदिराच्या मागील बाजूस आपणास आणखी काही मंदिरं पाहायला मिळतात। येथे मंदिर परिसराच्या नूतनीकरणाचे काम सध्या चालू आहे। चला येथील आणखी काही परिसर फिरून आपण आता गड उतार होऊया। येथे पायथ्यालाच श्री दत्तगुरूंचं एक सुंदर मंदिर आहे। चला आज जाऊन आपण श्री दत्तात्रयांचं दर्शन घेऊया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। कानिफनाथ गडावरनं आपणास पश्चिमेला बोगदेव घाट तर उत्तरेला दिवेघाट दृष्टीस पडतो। पुणे परिसराचा बराचसा भाग आपल्याला येथून निहाळता येतो। खूपच सुंदर आणि नयनरम्य दृश्य आहे हे। चला तर मंडळी, मस्त दर्शन झालं कानिफनाथांचं। आता दर्शन घेऊन आम्ही सर्व मित्र आता आम्ही चाललो आहोत सासवडला, आणि सासवडवरनं आम्ही जाणार आहोत आमच्या घरी रावेतला। रामकृष्ण हरी। मित्र हो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पर्यटन करा,
छंद जोपासा आणि आनंदी रहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.